सोलापूरमधल्या मोहोळ तालुक्यामधल्या पेनूर इथे अल्पवयीन मुलाची आत्महत्या मोबाईल न दिल्यामुळे 13 वर्षाच्या चिमुरड्यानं टोकाचं पाऊल उचललंय. साताऱ्याच्या अजिंक्यतारा किल्ल्यावरून 200 फूट दरीमध्ये पाय घसरून पडल्यामुळे एका कामगाराचा जागीच मृत्यू झालाय. छत्रपती शिवेंद्रराजे ट्रेकर्सच्या मदतीनं कामगाराचा मृतदेह बाहेर काढण्यात आलाय. जळगाव छत्रपती संभाजीनगर महामार्गावरती गांजाची तस्करी करणाऱ्या वाहनावरती कारवाई करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखा आणि पहूर पोलिसांची संयुक्त कारवाई 3 जणांना अटक करण्यात आलेली आहे. मुंबईमधल्या रेस्टॉरंटमध्ये ऑर्डर केलेल्या दाल खिचडीमध्ये झुरळ सापडलाय. वर्सोवामधल्या हॉटेल अपॉइंटमेंटमधला हा प्रकार आहे. या घटनेच्या नंतर मॅनेजरनं अरेरावी केल्याचा देखील ग्राहकांचा आरोप आहे. या प्रकरणामुळे हॉटेलच्या स्वच्छतेवरती आणि सुरक्षिततेवरती देखील प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. अहिल्यानगरच्या शनी शिंगणापूर देवस्थानच्या कर्मचाऱ्यांचं विविध मागण्यांसाठी आमरण उपोषण. 163 कर्मचाऱ्यांचं बेमुदत साखळी उपोषण सध्या सुरू आहे. लातूरचं ग्रामदैवत असणाऱ्या श्री सिद्धेश्वर देवस्थानच्या यात्रा महोत्सवाच्या निमित्तानं कुस्ती स्पर्धेचं आयोजन. लातूरचा ऋषिकेश बोमणे हा सिद्धेश्वर केसरीचा मानकरी ठरला आहे. कडाक्याच्या थंडीमध्ये साता समुद्रापार उडून आलेले विदेशी पक्षी आता भंडाऱ्यामधल्या वैनगंगा नदीच्या पात्रामध्ये विसावले आहेत. पहाटेच्या कोवळ्या उन्हामध्ये हे पक्षी एकत्रितपणे आकाशामध्ये भरारी घेत आहेत आणि पक्ष्यांची ही दृश्य बघण्यासाठी पर्यावरण प्रेमींची आणि पक्षीप्रेमींची गर्दी होती आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.